शहराकडची लव्ह स्टोरी, गावाकडची लव्ह स्टोरी. आमच्या शहराच्या लव्ह स्टोरीला कसलीच भीती नसत्या, कोणतीच रिस्क नाही. गावाकडच्या लव्ह स्टोरीला भीती आणि भीतीच. पुरगीचा बाबा येतोय का पुरगीचा भाऊ येतोय बघायला तिकडे तिकडे मान फिरवावी लागत्या. रिस्क टू रिस्क, भीतीच भीती. पोरं ह्या बोळ्यातनं बाबा येतोय, त्या बोळ्यातनं भाऊ येतोय, नुसतं असं बघत असते. त्यामुळे चोरून पोराशी प्रेम करावं लागतंय. आमच्या शहरातल्या गर्लफ्रेंडला सोना, बाबू, जानू, डार्लिंग असं बोलावं लागतं. गावाकडच्या गर्लफ्रेंडला सोना, बाबू, बेबी असं बोलून चालत नाही. तिला फक्त पिल्लू म्हणून बोलवावं लागतं, नाही डायरेक्ट बायको म्हणून हाक मारावं लागत्या. सर्वात महत्वाचं म्हणजे आमची ही गावातली जी रांडेची आमची जिम्मेदारी टार्गेट पोरं हे काय वहिनी आणि ताई. अजून आमचं जुळवा असतंय तेव्हापासूनच भावा वहिनी कुठं आहे, ताई कुठं, ह्या नावानेच हाक मारा तिला. आमच्या शहरातल्या गर्लफ्रेंडला तिला पटवण्यासाठी आम्हाला भरपूर असे ब्रँडेड कपडे वगैरे घालायला लागतात, गाडी घ्यायला लागतं, वॉच ब्रँडेड घालायला लागतं, शूज घालायला लागतो. मुलगीच्या गावाकडे पटवण्यासाठी ब्रँडेड वस्तूची काही गरज लागत नाही आम्हाला. आम्ही व्यसन करत नाही. सर्वांच्या संग आम्ही प्रेमानं वागत असतो, प्रेमानं बोलत असतो, भांडण करत नाही. त्यामुळं पोरीच आमच्यावर फिदा होतात. मुलगीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी आम्हाला ब्रँडेड काय करायला लागत नाही. पट्टावर मिशी, साधा पांढरा शर्ट, साधी पॅट, पायात पायतान घातली की नाही मुलगी फिदा झालीच का. कुठं भानगड नाही, लढते काय नसतंय ना. आणि ब्रँडेड कशाला लागते ना रांडेच्या आम्हाला. आमच्या शहरातल्या गर्लफ्रेंडला महागडे कॅडबरी देतो, ब्रँडेड ड्रेस देतो आणि मेकअपचं सामान देतो. गावाकडच्या पोरींना असं ब्रँडेड किंवा महागडे द्यायला लागत नाही रे रांडेच्या. कुठं पण जायचं, झाडाचं गुलाबाचं फुल पूर्ण पुरगीला दिले का खुश, पुरगी फिदा लगेच मीन वितळल्यासारखे वितळत्याच. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, वायफळ पैसा आम्ही खर्च करत नाही. काय करतोय माहिती काय, झाडाचं पेरू, चिंचा, आवळं नाही तर आंबं देतोय, पुरगीला ते घेऊन देतोय आम्ही. वायफळ पैसे खर्च नाही, खूपच चालून गेलं म्हणजे गेली पुरगी खुशच होत्या. बाजारात जाऊन डुप्लिकेट कानातलं डूल, नाकातली नकली, टिकली, गळ्यातलं पोत्याच्या माळा डुप्लिकेट दिली गेली पुरगी खुशच, जाग्यावरून धुळं उडून जातो. आमच्या शहरातल्या गर्लफ्रेंडचा ब्रेकअप जरी झाला तर आम्ही 2 दिवस जेवत नाही, नस बीस कापून घेतो, 2 दिवस दारू पितो. त्या टेन्शन मध्ये आम्ही बेस्ट फ्रेंड कडे जातो. मुलगीच्या गावाकडे असं काय आम्हाला करावं लागत नाही. त्याचा आमचं जुळवाजुळव करून दिलाय, त्या मध्यस्थीकडे जातोय, तू जुळवलाय तूच निस्तार म्हणून सांगतोय. आमच्या शहरातल्या गर्लफ्रेंडला घरच्यांनी विरोध केला तर आम्ही विषय सोडून देतो. अरे मुलगीच्या गावाकडे काय असली भानगड विरोध काय नाही, डायरेक्ट पुरगीला मी पळवूनच नेतो. पुरगी पण तयार होत्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलं तरी मंदिर काढतोय आम्ही, तिथं जाऊन 4 अक्षता टाकून लग्न करून घेतोय. गावाकडे येताना 6 महिन्यात येतोय ना तर वर्षात डायरेक्ट पोरगच घेऊन येतो या. आणि महत्वाचं म्हणजे तुला सांगतो, मुलगीच्या शहरातली पोरं पळपुट आणि भित्रे असतात, गावाकडची पोरं असं नाही. तुझ्या शहरातल्या लव्ह स्टोरीपेक्षा गावाकडच्या लव्ह स्टोरीचा नादच करायचा नाही. सपला की विषय.